हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रियामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आणि आलेलो आहोत आज मंदिरात. का तर आज आहे महाशिवरात्री. तर महाशिवरात्री दिवशी आज आपण उपवास करतो आणि मंदिरात जाऊन आपण महादेवाचं दर्शन घेतो. तर त्यासाठीच आम्ही आलेलो आहोत मंदिरामध्ये. सकाळचं 9-10चं टायमिंग आहे. सकाळची सगळी आवरावर करून आम्ही मंदिरामध्ये आलेलो आहोत. तर ह्याच्या दुसऱ्या दिवशीच आमच्या गावची यात्रा असते. यात्रा खूप मोठी नसते, छोटीच असते, पण इथं दुसऱ्या दिवशी पालखीसुद्धा मोठी काढली जाते. आणि गाभाऱ्यामध्ये बघू शकता तुम्हाला नंदी दिसत आहेत. तर जरी तुम्ही दुसऱ्या कुठल्या मंदिरात बघाल तर नंदी गाभाऱ्यामध्ये नसतो, पण नंदी बाहेरच असतो. इथं आमच्या इथं ह्या मंदिरामध्ये एक वैशिष्ट्य आहे की नंदी आपल्याला गाभाऱ्यात बघायला मिळेल. तर हे असं आमचं मंदिर आहे बसवेश्वरांचं. तर बघू शकता इथं आता भजनाची तयारीसुद्धा सुरू आहे. दिवसभर भजनाचा कार्यक्रम आहे. आणि याच दिवशी महाशिवरात्री दिवशी शंकर पार्वतीचं लग्नसुद्धा झालं होतं. तर तोसुद्धा विवाह सोहळा आता इथे संपन्न झालेला आहे. तर मंदिरामध्ये शंकर आणि पार्वती यांचं लग्नसुद्धा लावलं गेलेलं आहे सकाळी सकाळी. तर शंकर पार्वतीचं लग्न लावलेलं आहे. थांबतो. उभा केला व्हिडिओ. आले दोन तिथं जरा कर. एवढी छोटीच असते, मोठी नाही. अजून काय म्हणलं नाही. तिकडे जाऊ का? तिथे कोण नाही आहे जास्त. तिकडं गोडा आणतात ग, नारळ लागते डोक्याला.
बघू शकता मंदिर खूप छान पद्धतीने त्यांनी झाकलेलं आहे, कारण हे जे नारळ फोडले जातात त्यामुळं मंदिर खराब होऊ शकतं. त्यामुळं मंदिराला पूर्ण असं कापडानं प्रत्येक वर्षीच असं झाकलं जातं, जेणेकरून तिथं नारळ फुटलं की तर लागू नये म्हणून. तर बघा आता पालखीच्या अशा 5 फेऱ्या आपल्याकडं होतात इथं, आणि 5 फेऱ्या झाल्यानंतर परत मंदिरामध्ये जाऊन मग आरती केली जाते. आणि अशा पद्धतीने इथं असं हे आमच्याकडं पालखी सोहळा असतो. आणि ह्या सोहळ्यासाठी खूप लांबून लांबून लोक येतात आणि खूप मोठी गर्दी होते. यात्रा छोटीच असते, म्हणजे जी काही सामानाची दुकानं येतात ती खूप कमी असतात, पण ही पालखी जी असते ती खूप मोठी असते. तर इथं जी प्रथा आहे मंदिराला नारळ फोडण्याची, ती का आहे थोडक्यात सांगते. कारण जे आपले नंदी आहेत ते वर्षभर काम करतात, वर्षभर काम केल्यानंतर ते थकतात. थकल्यानंतर बैलाची पाठ मोडण्याची जी आपली एक प्रथा असते बघा, वर्षभर काम केल्यानंतर तशा पद्धतीनेच आपल्या मंदिराच्या कळसाला नारळ फोडण्याची ही पहिल्यापासून प्रथा आहे. म्हणजे बैल जर आपल्या वर्षभर काम करून थकलेला असतो तर त्याला विश्रांती मिळावी, त्याची पाठ मोडली जावी, आणि पाठ मोडल्याने त्याची पाठ हलकी व्हावी, त्यासाठी ही अशा आपल्याकडं प्रथा आहे की मंदिराच्या कळसाला नारळ फोडण्याची पूर्वीपासूनची प्रथा आहे ही. आणि ही अशी प्रथा तुम्हाला कुठंच बघायला मिळणार नाही. आणि बघू शकता इथं तर खूपच गर्दी झालेली आहे. आणि जे काही नारळ पडलेले असतात ते प्रसाद म्हणून लोक इथून घेऊन जातात. म्हणजे जे काही खाली नारळ पडलेले आहेत ती नंतर ती गोळा केली जातात आणि ती सगळी प्रसाद
आणि यात्रा म्हटली की लहान मुलांची अशी वेगवेगळी खेळणी, लहान मुलांच्या खेळण्या वगैरे किंवा झोपाळे पाळणे असे यात्रेत येतात बघा. आणि मुलेसुद्धा खूप आनंद घेत आहेत याचा आणि सगळ्यांनाच खूप आनंद आहे. यात्रा खूप छान चालू आहे, व्यवस्थित चालू आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.